तावरे आणि श्रीहरी हळनोर यासोबतच अतुल घटकांबळे या सगळ्यांना पोलीस कोठडी आता देण्यात आलेली आहे। 5 जून पर्यंत तावरे, हळनोर आणि घटकांबळे या तिघांना सुद्धा पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आणि याविषयी बोलूयात, बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बालाजी, अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या सगळ्यांवरती आरोप होते आणि या सगळ्यांना, तिघा जणांना सुद्धा पोलीस कोठडी आता सुनावली गेली आहे। नक्कीच हे जे पोलीस कोठडी सुनावले त्यामध्ये जे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते ते कुणाकडून घेण्यात आले होते याचा तपास पोलिसांना करायचा आहे। त्याचबरोबर अजय तावरेंनी कुणाला फोन केले, काही आर्थिक हितसंबंध आहेत का, यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे यासाठी ही कोठडी मागण्यात आली होती। बचाव पक्षांकडून मोठा विरोध करण्यात आला, कारण 4 दिवस झाला आम्ही तुमच्या कोठडीत आहोत, आमचे सीसीटीव्ही सगळे तुमच्या ताब्यात आहेत, आमच्याकडे दुसरं काही नाही असं बचाव पक्षाने म्हटलेलं होतं। अजय तावरेंच्या वकिलांना म्हटलं होतं की त्यांचा आणि त्या डिपार्टमेंटचाच काही संबंध नाही, त्यामुळे ते तिथे नव्हतेही। परंतु पोलीस आणि न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे की तपासासाठी आणखी कोठडी आवश्यक आहे। त्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र 6 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने त्या तिघांना सुनावली आहे। अगदी धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी।